बातमी समोर येते। अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आल्यामुळे अंबादास दानवे हे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून कळत आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी काल उद्धव ठाकरेंची संजय राऊतांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। मात्र आता अंबादास दानवे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या संदर्भातली माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची सध्या चर्चा आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? आपण पाहतोय शिंदे गटावर खरं तर अंबादास दानवे सडकून टीका करत असतात आणि आता तेच शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटांकडून आपल्या नावाचा शिक्कामोर्तब व्हावं असं अनेकदा अंबादास दानवे यांनी बोलून दाखवलेलं होतं। कारण छत्रपती संभाजीनगर लोकसभा उद्धव ठाकरे गटाला जर जिंकायची असेल तर त्या ठिकाणी माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देऊ नये, त्याऐवजी नवीन उमेदवार द्यावा। आणि आत्ताची जी सध्याची राजकीय स्थिती आहे त्याला अनुसरून अंबादास दानवे म्हणजे स्वतःला जर उमेदवारी मिळाली तर तो विजय होऊ शकतो असा दावा त्यांनी मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेला होता। मात्र मातोश्रीवरून फारसा ऐकलं दिसत नव्हतं आणि सोबतच चंद्रकांत खैरे हे स्वतः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत। 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगर इथं प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला, त्यावेळेस सुद्धा अंबादास दानवे नव्हते। चंद्रकांत खैरे यांनी त्याचं पूजन करून कामाची सुरुवात केली होती। पण आता आपल्याला जी माहिती मिळते, जी चर्चा सुरू आहे की अंबादास दानवे आता शिंदे गटामध्ये जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून जोरदार काम केलेलं होतं। पण अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी मिळावी अशी एक अपेक्षा असताना तर जी मिळत नसेल तर आपण शिंदे गटात जावं असा त्यांचा मनात असेल अशी चर्चा आहे। आणि त्यामुळे आज काय नेमकं या संदर्भात पुढचं पाऊल टाकलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल संजय शिरसाट असं म्हणाले होते। माधवजी, आता पुढे नेमकं काय होतं, कोणता निर्णय अंबादास दानवे घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।